दंगेकरांचे काम आहेतच चांगले. जास्तीत जास्त म्हणजे मुरलीधर मोहोळ त्यांनी काम केलेली आहेत आमची. जास्त करून गंगेकर वाटतंय मला. हे मोहोळ जे होते म्हणजे ते आता खासदारकीसाठी बीजेपी तर्फे जे उभे आहेत त्यांच्याकडून तर अपेक्षा भरपूर आहेत. तर आम्हाला मुरली मोहोळ असावेत असं वाटतं. मंडईच्या व्यापाऱ्यांचं बी काय झालंय मेट्रोमुळं. मेट्रोची मंडईत गरज होती का? आणि जे काही आहे ते पुढच्या 25 वर्षाच्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल त्याप्रमाणे प्लॅनिंग करून ते करायला पाहिजे. आमचं 10 किलो माल खपन आहे. कर्जाचे बोजे झालेत आमच्यावर. भाडे वाढ आम्हाला मुळीच मान्य नाही. नमस्कार, मी सिद्धेश लिपशिगवड. न्यूज अनकटच्या आवाज लोकसभेचा कौल जनमताचा ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अर्थातच पुण्यामध्ये पाहायला गेलं तर पुण्यामध्ये एकूण 3 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. पहिल्या भाजपचे मुरलीधर मोहोळ, दुसरे काँग्रेसचे धंगेकर आणि तिसरे आता वंचितकडून उमेदवारी ज्यांना जाहीर झाले ते वसंत मोरे. हे तिघे जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि असं असताना आता या पुणेकरांचा कौल कोणाकडे आहे? या खासदारांकडनं पुणेकरांना काय अपेक्षा आहेत? त्यांचा खासदार कसा असला पाहिजे? कोणती कामं खासदाराने केली पाहिजेत? अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपण ह्या पुणेकरांकडून, या जनमतांकडून जाणून घेणार आहोत. पुण्याचा खासदार हा एक चांगलं व्यक्तिमत्वाचा असावा, सुशिक्षित असावा, सुसंस्कृत असावा, की जेणेकरून पुण्याचे प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पुण्याचं नाव लौकिक वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असा खासदार असावा. दुसरी गोष्ट, वाहतुकीची समस्या पुण्याची फार बिकट अवस्थेत आहे आत्ता. ती सोडवण्याकरता आणि रस्त्यावर ज्या गाड्यांची वर्दळ आहे ती कमी होण्याकरता मेट्रोचं सक्षम जाळं, मेट्रोची सुरुवात झालेली आहे पुण्यातनं, पण त्याचं जाळं जे आहे ते अजून सक्षमरित्या उभं राहिलं पाहिजे जेणेकरून पुण्याची वाहतूक सुरळीत होईल. कोण वाटतंय तिघांमध्ये कोणाचं पारडं जड आहे जो या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतो? पारडं जड आहे असं मी नाही सांगणार, पण एक आम्ही विचार केला तर आम्हाला मुरली मोहोळ असावेत असं वाटतं. मुरली मोहोळांनी कोरोना काळात पुण्याचे महापौर असताना त्यांनी केलेलं काम, लसीकरणासंदर्भात केलेलं काम हे आम्ही जवळनं पाहिलेले, त्यामुळे आम्हाला वाटतं की मुरली मोहोळ असावेत. पुण्यातला जनरली खासदार हा शक्यतो चारित्र्यवान, नॉन करप्टेड, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याचे असलेले जेवढे भयंकर प्रश्न आहेत, रस्त्याच्या बाबत झाला, नंतर तुमचा सुशोभीकरण म्हणा, आणखीन रस्ते, पाणी, वीज आणि नदी सुधारण ह्या प्रकारावर त्यांनी सगळं लक्ष घालायला पाहिजे. आणि जे काही आहे ते पुढच्या 25 वर्षाच्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल त्याप्रमाणे प्लॅनिंग करून ते करायला पाहिजे. आणि कॉर्पोरेशनचे असले निगडीत जेवढे प्रश्न आहेत ना जे खासदारच्या थ्रू होऊ शकतात ते त्यांनी खरं करायला पाहिजे. मला नाही वाटत की इतक्या वर्षी होते बीजेपीचे खासदार होते, त्याच्यापूर्वी अगोदर काँग्रेसचे होते, पण ही लोक असं जेवढं काम व्हायला पाहिजे पुण्याच्या बाबतीत तेवढं काही झालेलं दिसत नाही. तर ते होणं गरजेचं आहे आणि नॉन करप्टेड सर्वात महत्वाचं आहे. आता दोघं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, काँग्रेसकडून आणि भाजपकडून. हो, कोण निवडून आलं तर काम होईल असं तुम्हाला? कोण निवडून आलं तर काम आता आमदार हे मोहोळ जे होते म्हणजे ते आता खासदारकीसाठी बीजेपी तर्फे जे उभे आहेत त्यांच्याकडून तर अपेक्षा भरपूर आहेत. आणि सेंट्रल लेवलच्या हिशोबाने खासदार म्हणून ते गेले तर म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असं याचं जर दोन्हीकडे जर बीजेपीचं हे असेल तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि ते होईल अशी मला खात्री आहे. कारण तर मोहोळच्या बाबतीत आहे, म्हणजे त्यांचं काम आहे, कर्तृत्व आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींनी ते कॅपेबल आहे, म्हणून त्यांनी ते करावं आणि त्यांच्याकडून ते होईल आणि पक्षामुळे पण होईल आणि त्यांच्या स्वतःच्या कर्तबगारीवर होईल. प्रश्नाचा अर्थ दंगेकरांचे काम आहेतच चांगले, रवींद्र भाऊ दंगेकरांची. त्यामुळं बाकी त्यांची काय अपेक्षा आपल्याला नाही, त्यांची कामं जोरात चालू आहेत. त्यामुळे आता दुसरा खासदाराची आपल्याला आवश्यकता नाही. त्यांनी काय विकासात्मक काम केलं पाहिजे काय वाटतं? विकासात कामं म्हणजे त्यांनी तर कामं केलेली आहेतच, पण अजून जनतेसाठी त्यांनी जेवढा होईल तेवढे प्रयत्न चांगले करावे. खासदाराकडनं काय अपेक्षा आहेत? खासदारांनी बेरोजगारी, महागाई या विषयावर
जास्त काम केलं पाहिजे सध्या. कारण भारतातच अख्ख्या प्रचंड प्रमाणात बेरोजगारी झालेली आहे, प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे. या अशा मुद्द्यावर जो लढेल तो उमेदवार आम्हाला पसंत पडेल. दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. कोणता उमेदवार प्रभावशाली काम करू शकेल? प्रभावशाली जो आम्हाला असं आश्वासक वाटेल त्याला आम्ही मतदान करू. पुण्याचा विकास होण्यासाठी कोणते तुमचे प्रश्न आहेत जे सोडवणं अत्यंत महत्त्वाचं? हे सांगितलं ना, आता पुण्यात जे प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न पुण्यात प्रचंड गंभीर झालाय, प्रचंड. तो काय कोणालाच सोडवता आला नाही अजून. कुठल्याच पक्षालाही नाही, कुठल्या उमेदवाराला तो सोडवता आला नाही. त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पुण्याचा खासदार हेच जे ड्रेनेजचं काम करणारा, हे सगळे कामं रोडची वगैरे करणारा पाहिजे. अजून काय विकास झाला पाहिजे, काय अपेक्षा? ते आपलं पर्सनल काम जे असतात ते सोडवलं तर चांगलं आहे. कॉर्पोरेशन मध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या अडकून आहेत, ते क्लिअर झाले तर चांगलं आहे. कोणते प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला भेडसावतात पुण्यामध्ये? काय म्हणले? कोणते प्रश्न प्रामुख्याने आहेत जे पुण्यामध्ये आहेत? रोडचेच काम जास्त करून येत. आपल्या पुण्यात खड्डेच जास्त आहे. ते रोडचे काम जर व्यवस्थित झाले तर खूप चांगलं होईल. दोघं जण उमेदवार आहेत, कोणता उमेदवार कॅपेबल आहे? आता रवी भाऊ. येणाऱ्या खासदार जो बी येईल, म्हणजे रवींद्र धंगेकर येऊ द्या, नंतर मुरलीधर मोहोळ येऊ द्या, आपले सगळे जे बी आपल्या पुण्यातले प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे, तेच अपेक्षा, दुसरं काय. तुमचे काय प्रश्न आहेत ते सोडवणं प्रामुख्याने गरजेचं? आता प्रामुख्याने म्हणजे नाही का, ते आपली महागाई कमी झाली पाहिजे, परत आपले ट्रॉफिकचे प्रश्न भरपूर आहेत, त्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या पाहिजे. प्रभावशी असं म्हणण्यात काय हे झालं नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही व्यक्ती नवीनच आहे सध्या लोकसभा विधानसभा. जेणेकरून आता एक आमदार झालेला आहे, एक माजी महापौर झालेला आहे. त्याच्यामध्ये आता काय करते ते आता दोन विभागांमध्ये मत पडू शकतं. एक तर कोथरूडला पाहिला तर मुरल्यांना मोहळ्याचं मतदान जास्त होऊ शकतं, आणि कालचा खालची साईड पाहिली तर रवींद्र धंगेकरला मतदान जास्त पडू शकतं. कोणता उमेदवार प्रभावशाली काम करेल आणि कोणते प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे? आता हेच की महागाई झाली, एवढे रहदारीचे विषय आहेत, परत लोकांना कामधंदे नाहीये. त्यावरती पुढल्या आमदार जो होईल त्यांनी ते विषय घ्यावं, त्यांना आम्ही मतदान करूया. तर बीजेपीचं सरकार तर कसं आहे, आता गरीबाचं सरकार राहिल्यासारखं नाही. आता बरेच काही लोक शिकलेले आहेत, नाही असं नाही, काही सगळ्यांचं शिक्षण झालंय असं काय नाही. काही लोकांना पण आता वयस्कर आहेत, त्यांचे शिक्षण झालेलं नाहीत, ते सगळं मोबाईलवरती जे त्यांनी दाखवायचं चालू करतात, किंवा बँकेत किंवा व्यवहार कुठले काही जणांना कळत नाही, काही जणांना कळत नाही असं नाही. पण गरीबाचं सरकार म्हणतं, महागाईचं वाढ होते, ते उलट थोडंसं फार काँग्रेसचं सरकार होतं तर लोकांना वाटायचं 2 पैसे भेटायचे खायचं. पण आता एखादा बाहेरून गावून आलाय किंवा नाहीतर एखादी परिस्थिती नसली तर तो पुण्यामध्ये राहण्यासारखी आता कंडिशन नाही राहिलेली. एवढी तर महागाई झाली, मुंबई आणि पुण्यामध्ये परिस्थिती आली. जर काँग्रेसचं सरकार होतं 2 पैसे मान खाऊन घेऊन तरी समाधानी होतं. रात्री काय होणं, 2 पैसे खाऊन तरी साईडला तर वाचून रात्री भेटतो. पण आताची कंडिशन अशी बेकार झाली. बीजेपीची तर होण्यापेक्षा कोणता खासदार येईल असं वाटतं पुण्यामध्ये? आता आमचे साहेब तर नगरसेवक आपल्या रवींद्र धंगेकर यायला हवे. पुण्याचा विकास म्हणला तर पहिले रस्ता, ट्रॅफिक या समस्या मिटल्या पाहिजेत. पाण्याच्या समस्या आहेत, रहदारी वाढलेली आहे. या महानगरपालिका 2 वर्ष झाली इलेक्शन झालेलं नाही, त्याच्यामुळे खासदार येऊन तरी काय करणार आहे. जो खासदार कोणता असला पाहिजे? कारण दोघं जण उमेदवार आहेत, कोण खासदार तुमच्या अपेक्षित आहे जो चांगलं काम करू शकतो, जो जनतेतून निवडून येईल तो आपला. माझी पसंती साधारण धंगेकर आहे. या ठिकाणी आमदार बघितलं तर धंगेकर आमदार होते. धंगेकरांनी आमदारकीच्या काळामध्ये कोणती विकास कामं केली? 1 वर्षात एवढं काय, पण सध्या रस्त्याची कामं चालू आहेत, त्यांच्या विकास निधीमधूनच चालू आहे. आणि बाकीचं हे त्यांच्या निधीतून क्षेत्रीय कार्यालय त्यांना गाड्या किंवा बकेट वगैरे असे काहीतरी वाटलेले दिसतात.
लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली. 3 उमेदवार सध्या ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. पुण्यामध्ये तिरंगी निवडणूक होणार आहे. काय वाटतंय, कशा प्रकारची निवडणूक असणार आहे आणि तुमचे काय प्रश्न आहेत? तर तिन्ही उमेदवार जे आहेत, विषय असा आहे की कसबा आणि आपले पुण्याचे जे आमदार जे आहेत, पुण्याचे आमदार जे आहेत जवळजवळ भाजपचे जो 6 ते 7 आहेत. विषय असा होता की काँग्रेसचा आपला कसब्यामधनं एकच उमेदवार आहे. वसंत मोरे जे आहेत ते आपले कात्रजमधनं येतात आणि आपले हे विधानसभा कोथरूड असन, हे आपले तुमची पाहुणेपेठ असन किंवा तुमची आपली पर्वती असन, जे आपले ज्या लोकसभा जे आहेत खासदार पुण्याचे जे आपले हे जे आहेत भाजपचे आमदार बरोबर आहेत आणि आपला काँग्रेसचा आमदार एकच आहे धंगेकर साहेब. ते पण आता लोकसभेला उभे राहिलेले आहेत. तर लोकांचा विचार असा होणार की आता जे पक्षाचे जे आमदार जे आहेत, भाजपचे जे आमदार आहेत, तर आता आपल्याला माहिती काय विचार करणार आहेत. ते त्यांच्याच पक्षाचं काम करणार आहे. त्यांना वरून आदेश आले तर पक्षाचं काम करणार आहे. तर काँग्रेसचे बरेचसे लॉबी नाराज पण आहेत. काँग्रेसचे जे पुणे पुढारी जे आहेत तुमचे उत्सुक जे होते जवळजवळ 20 वर्षापर्यंत उत्सुक आहेत आणि नवीन आपले जे दंगेकर जे आहेत ते त्यांना आता उमेदवारी त्यांनी दिलेले आहेत, ते पण भरपूर नाराज आहेत. ते विशेष येत नाही का त्यामध्ये. तुमचे कोणते प्रश्न आहेत जे येणाऱ्या खासदारांनी सोडवले पाहिजेत आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत की खासदार असा असला पाहिजे? आता खासदार जेव्हा आपण आपले जे काय कामं जे निघतील, मग आपली कामं कुठले बी असो, मंडईचा विषय असेल, आपला पुणे शहराचा रोडचा विषय असेल किंवा पाण्याचा विषय असेल, हा विषय नंतर. खासदार कुणी बी असो, आता जोपर्यंत आपले जे कामं कुठली निघत नाही तोपर्यंत आपण कुठल्या खासदारापर्यंत आमदारापर्यंत आपण जात नाही, नगरसेवापर्यंत आपण जात नाही. जे आपले कामं जे होतात त्यांच्या मार्फत हे आपल्याला पण माहिती आहे. पण कसे होणार जेव्हा आपण त्यांच्यापर्यंत गेलो तर, आपण जर त्यांच्यापर्यंत नाही गेलो तर विषयच येत नाही. आपण त्यांच्यापर्यंत जायची आता वेळ आपल्याला अजून आली पण नाही आणि हो पण नाही असं मला तरी वाटतं. पुण्याच्या विकासासाठी कोणती कामं केली पाहिजेत जेणेकरून पुण्याचे प्रश्न सुटतील, पुण्याचा विकास होईल? पुण्याचा विकास आता वर मोदी साहेब आहेत. विषय असा होता की आता भाजपच खासदार होणार ना, काही जरी केले तरी. पक्ष कुठला पण असो, कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा असो, विषय तोच मान्य करणार. कारण लॉबी त्यांची आहे. पुण्याचे आमदार, पुण्याचे 7 आमदार त्यांचेच आहेत. विषय असा होतो इलेक्शन खासदार त्यांचे असल्यामुळे, आमदार त्यांचे असल्यामुळे काय होतं मग ते किती केलं तरी ते सुटी त्यांचंच शेट येणार ना. ते मुलांनाच येणार किती जरी काय केलं. दंगेकर जरी असलं, वसंत मोरे जरी असले, विषय असा होता. तर वसंत मोरे हे पण आहेत आणि दंगेकर पण आहेत. हे तिघं बी एकाच लॉबी मधले आहेत. एकाने बी नगरसेवक भोगलेले आहेत. असा विषय आहे ना. विरोधी पक्षानं पण वसंत मोऱ्यांनी भोगलेलं आहे. आमदारकी आता हे महापौर पण भाजपचाच आहे. लोक विचार करणारे आहेच ना, असा विषय आहे. चांगलं व्हायला पाहिजे ना, अजून काय नाही का. रस्त्याचे काम व्हायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. पुण्याचा खासदार जनतेचे प्रश्न सोडवणारा, प्लस दुसरी गोष्ट ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. पावसाळ्यामध्ये पावसाळी ड्रेनेज तुंबतात, त्याची कामं व्हायला आणि बाकीच्यांचे पर्सनली जे काही कामं असतात कॉर्पोरेशनची वगैरे ती करणारा, म्हणजे एकंदरीत जनतेची पूर्ण कामं करून देणारा आम्हाला खासदार हवा आहे. खासदार काम करणारा पाहिजे. कोणती कामं आहेत जी गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये लोकांना त्रास होतो ती कामं करणारा पाहिजे. आता काय चाललेलं आहे, काय चाललंय, राजकारणाचा खेळ चालू आहे. खेळ खंडोबा चाललाय. मग आता तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी कसं? आमच्या अपेक्षा असं आहे, आता आमच्या मंडईच्या व्यापाऱ्यांचं बी काय चाललंय मेट्रोमुळं. मेट्रोची मंडईत गरज होती का? होती. सिटीमध्ये गरज होती का? नव्हती. तरी आणली. मनाचे कारभार चाललेले आहेत नाही. मग ह्याच्यावर आळा घालणार कोण नाही का? मतदानच. मग घालणार ना आळा. यावेळेला काय होतं, तिरंगी लढत पुण्यामध्ये होणार आहे. वन साइड होईल. कोणाचं पार्ट आहे याच्यामध्ये? कोणाचं बी असं म्हणजे जास्त करून गंगेकर वाटतोय मला. दंगेकरांनी हे केलेलं सांग ना. हे काय ही कामं सुद्धा त्यांनीच केलेली. संध्याकाळी एक राऊंड मारा बघा, तिथं देऊळ बांधलंय महात्मा फुलेंचं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं. सगळे कॅमेरे, लाईट बीट सगळं बसवलंय.
यशवंतराव चव्हाणांचं दुरुस्तीकरण केलंय पुतळ्याचं, तर जो काम करल त्यालाच मतदान जाईल ना. आता एरिया वाईज आहे. आता तुम्ही इथं पुण्यात विचारलं म्हणजे कासब्यात विचारलं तर गंगेकराचं नाव घेतील, कोथरोड मध्ये विचारलं तर मोहोळचं नाव घेतील, या साईडला कात्रजला विचारलं तर कुणाचं नाव घेतील, तात्या मोरे. म्हणजे एरिया वाईज आहे. तुम्ही जिथं जाताल तिथं, इथं तुम्हाला 80% गंगेकरच सांगणार, तिथं तेच सांगणार, कात्रजला तेच सांगणार. पण ज्यावेळी सगळं मतदान झाल्यावर कळणार काय आहे काय नाही. आणि इथं व्यापाऱ्यांकडे लक्ष द्यायला आता काय गंगेकरच येतील असं मला वाटतंय. मला असं वाटतं की गोरगरिबांसाठी त्यांनी कामं करावीत आणि जास्तीत जास्त म्हणजे मुरलीधर मोहोळ त्यांनी काम केलेली आहेत आमची, त्याच्यामुळे त्यांना साथ देऊन सगळ्यांनी त्यांना वरती आणावं, त्यांना निवडून द्यावं हीच आमची इच्छा आहे. आणि गोरगरिबांना नंतर निवडून आल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी सहकार्य करावं गोरगरिबांना. पुण्याचा विकास होण्यासाठी कोणते प्रश्न आहेत जे सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे? हे आमच्या मंडईचे प्रश्न, गोरगरिबांचं म्हणजे पुष्कळ प्रश्न आहेत. मुलं कामाला नाहीत, भाडेवाढी ही आम्हाला किती 50-55 रुपये भाडं, आणि आता जर इतकं भाडं वाढवलं तर आमची ताकद नाहीये, आम्हाला तेवढं गिराईक नाहीये. आता चौकातून जर लोक बसलीत तर आम्हाला गिराईक किती होणार? त्याच्यामुळे आम्हाला इथं अजिबात गिराईक होत नाही. म्हणून तरी त्यांनी सहकार्य आम्हाला करावं. नेहरू चौक आहे, गौऱ्याआळी आहे इथं लगेचच, आणि परत इथं या चितळेच्या तिथं म्हणजे सगळीकडे जर दुकानं लागली, टेम्पो जागजागी लागले तर आम्ही काय करायचं? आमचं 10 किलो माल खपन आहे, कर्जाचे बोजे झालेत आमच्यावर. त्याच्यामुळे त्यांनी पुण्यासाठी काहीतरी सहकार्य करावं, आमच्या मंडईसाठी तरी नक्कीच करावं. आणि भाडेवाढ आम्हाला मुळीच मान्य नाहीये. भाडेवाढीसाठी तर त्यांनी पक्काच निर्णय घ्यावा हीच आमची इच्छा आहे. लोकांचे काय प्रश्न होते, त्यांचं काय मत होतं हे आपण जाणून घेतलेलं आहे. तुर्तास वेळ झाले ह्या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबायची. पुढच्या भागामध्ये इतर पुण्याच्या भागामधून आपण पुणेकरांचं मत लोकसभेच्या निवडणुकाबद्दल आणि येणाऱ्या खासदाराबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी पाहत रहा न्यूज अनकट, आवाज लोकसभेचा, कौल जनमताचा.